धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत। तर 58 दिवसांनंतर धनंजय मुंडेंनी आक्रमक होत दमानियांच्या प्रत्येक आरोपांना सडेतोड उत्तर देत मागच्या पुढच्या दमानियांना बदनामिया म्हणत पलटवार केलेला आहे। पाहूया दोघांमध्ये रंगलेली जुगलबंदी। आणि इथे मी जे तुम्हाला दाखवतेय 92 रुपयाला ही बॉटल तुम्हाला एक सिंगल बॉटल घेतली तरी मिळतेय। पण आपले माननीय कृषी मंत्री यांनी 19,68,408 बॉटल्स ह्या 220 रुपयांनी घेतल्या। म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किमतीने त्यांनी या बॉटल्स घेतल्या। त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे। मार्च 2024 मध्ये राबवण्यात आलेली निविदा प्रक्रिया, ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला, ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरूनच राबवण्यात आलेली आहे। काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एक 3 जणांची समिती स्थापन केली आहे की जे तिथली अनियमितता बघेल। पण अजित पवारांना मी दिलेले जे कागदपत्र होते आणि आत्ताचे जे कागदपत्र आहे याची चौकशी कोण करणार हे त्यांनी ठरवावं। कारण आता मी कोणालाही सांगणार नाही, हे सगळे सांगण्याच्या पलीकडे गेलेत। खरंच तुम्हाला राज्याबद्दल काही असेल, खरंच तुम्हाला शेतकऱ्याबद्दल कळकळ असेल, त्यांना ते पैसे पोहोचले पाहिजे अशी कळकळ असेल तर कारवाई आता तुम्ही करायलाच हवी। त्यांच्यावर आरोप करत होते, आज त्यांच्या दारावर जावं लागतंय। म्हणजे माझ्या लीडरवरती आरोप केलेले जे खरे ठरले नाहीत आणि माझ्याच लीडरकडे माझ्या बाबतीत माझ्या आरोपाचे कागदपत्र घेऊन जावं लागतं। माझ्या दृष्टीनं ठीक आहे ना। घटकेला 2450 रुपयाला घेतला जातोय आणि MAIDCच्याच वेबसाईटवर तो आता 2946 रुपयाला विकला जातोय। आता ही त्याचा विकण्याचा रेट असताना आपले माननीय कृषी मंत्री त्याचे जे टेंडर फ्लोट करतात ते 3426 रुपयाला आता विकत घेतायत। म्हणजे याला आपण भ्रष्टाचार म्हणायचा का काय म्हणायचं? 6 महिन्याच्या ऐवजी 1 वर्षाची गॅरंटी देणारा आणि त्यातही किमतीने इतर सर्व राज्यापेक्षा कमी किमतीत म्हणजे 2857 रुपये हा पंप शासनाला पडलेला आहे। आपल्या कृषी विभागाने तब्बल 19,57,438 बॉटल घेतल्या। एवढ्या बॉटल जर घेतल्या त्याचा बाजारभाव आहे 269 रुपये, पण आमच्या माननीय कृषी मंत्र्यांनी 590 रुपयाला त्याची खरेदी केली आहे। आणि हा दोनच मिळून घोटाळा जो आहे तो 88 कोटीचा घोटाळा आहे। युरिया असेल किंवा नॅनो DAP असेल, या कंपनीचे संबंध देशभर समान दर आहेत। त्याच्यामुळे याच्यात तफावत आहे आणि त्यामुळे अमुक कोटीची भ्रष्टाचार झाला, अपहार झाला, हे म्हणणं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला, माध्यमांना सुद्धा फसवणं आहे। धादांत खोटं बोलणं, त्याच्यातनं सनसनाटी निर्माण करणं। 20 बॅग घेतल्या 577 रुपयाला, पण माननीय कृषी मंत्री यांनी जे केलं टेंडर त्याच्यात या बॅग तब्बल 1250 रुपयाला घेतल्या गेल्या। आणि असा सगळा हा घोटाळा जो आहे 342 कोटीचं टोटल टेंडर मध्ये 160 कोटी रुपये सरळ सरळ गेले। काय किंमत असावी याच्या बाबतीत सिरकॉट इंडिया ही केंद्र सरकारची कंपनी आहे, ज्यांनी किंमत ठरवून दिलेली आहे आणि ती जी किंमत ठरवून दिली त्याच्यापेक्षा कमी किमतीत खरेदी केलेली आहे, तरी आरोप आहे। ते पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाज आहे, लफडेबाज, घोटाळेबाज। म्हणजे एक राज्याला तो दुर्दैवी डाग आहे, कारण
गोरगरिबांचे मदत घ्यायची, सहकार्य घ्यायचं, शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं, ओबीसींचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या. हे त्याचं एक पिंड झालेलं आहे की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं, ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता अवघडी पडली. कारण लोक पहिल्यांदा बोलत नव्हते. एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असेल तर याला सरकार जवळ करतंच कसं? अंजली ताई दमानिया जर बोलल्या बसतील तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत. मागही जो हार्वेस्टरचा विषय जो आपल्यासमोर आला होता त्यामध्ये हार्वेस्टरचा मुद्दा त्या ज्या लोकांना जो तिथं त्रास झाला किंवा ज्या लोकांनी तिथं पैसे दिलेले आहेत, संतोष अण्णा देशमुख प्रकरणानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी तिथं लोकप्रतिनिधी बोलले तर कुठंतरी लोकांनाही वाटलं न्याय भेटणार आहेत आणि न भीतीपोटी जे लोक शांत बसले होते आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात. ते प्रत्येकाकडं पुन्हा कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झालाय ते कागदासहित माझ्याकडे पण काही देतात. ते तसं अंजली ताई दमानिया सुद्धा त्यांच्याकडे कागद असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. बरोबर असेल. जी घटना देशमुख परिवाराच्या बाबतीत झाली त्याच्यामध्ये नेत्याचा नाहीतर मंत्र्याचा हात होता नव्हता हा वेगळा विषय आहे. पण महत्त्वाचं काय नैतिकता कुठेतरी दाखवण्याची जरूरत आहे. कारण का आर आबांच्या बाबतीत सुद्धा अशीच एक घटना झाली होती. हिंदी बोलत असताना थोडीशी हिंदी चुकली आणि त्याच्यामध्ये काही चुकीचे शब्द निघाल्यानंतर नैतिकता बघत आर आबांनी सुद्धा तिथे राजीनामा दिला होता, अजितदादांनी राजीनामा दिला होता, देशमुख साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आणि मग अशात नैतिकता त्या सर्व नेत्यांनी तिथं दाखवली.